अरे आपण काय होतो, कुठे होतो, कुणी कुठे पोहोचवलं, कुणी आपल्याला न्याय दिला, हे विसरून त्या ठिकाणी चालणार नाही. ज्यांनी जिंकायला शिकवलं त्यांच्याशी तुम्ही लढू नका. घरामधला एक कार्यकर्ता 10 वर्ष भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद त्यांना दिलं. या महाराष्ट्र राज्यामध्ये एकमेव असं घडलं की साखर कारखान्याचा चेअरमन प्रत्येक नेता हा जवळचा किंवा घरातल्या माणसाला त्या ठिकाणी देतो, परंतु नामदार दिलीपरावजी वळसे पाटील प्रताप पाटलांचा विचार नाही केला, इतर कुणाचा विचार नाही केला, परंतु सर्वसामान्य घराला एका युवकाला त्या ठिकाणी संधी दिली. मार्केट कमिटीमध्ये संधी दिली. 7 वर्ष मार्केट कमिटीमध्ये त्या ठिकाणी चेअरमन केलं. आज हा गडी म्हणतो माझा अन्याय झाला. काय अन्याय झाला? जे ठरलं होतं ते असं ठरलं होतं की जिल्ह्यामध्ये कोणी कोणतीही पद मिळवा त्याला काही हरकत नाही, परंतु तालुक्यामध्ये संचालक म्हणून निवडून देत असताना एक व्यक्ती एक पद हा नियम भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या टायमाला आपण त्या ठिकाणी काढला. काही मंडळींना त्या ठिकाणी संधी देणं आवश्यक होतं. अनेक कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष काम करून संधी आपल्याला देता येत नव्हती. त्यावेळेला त्यांना विचारलं, तुम्हाला जर साखर कारखान्यामध्ये संचालक व्हायचं असेल तर तुम्ही एक तर साखर कारखान्यामध्ये संचालक व्हा किंवा मार्केट कमिटीमध्ये संचालक व्हा. तालुक्यामध्ये झालेला निर्णय हा असा आहे. परंतु या गटाने सांगितलं मला कारखान्यामध्ये संचालक करा, मार्केट कमिटीमध्ये नाही केला तरी चालेल. मार्केट कमिटीचे इलेक्शन लागले. पुन्हा सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी थांबावं लागेल. अरे ज्यांनी तुला 15 वर्ष 17 वर्ष 25 वर्ष कारखान्याचा चेअरमन केला, संचालक केला, त्यांनी फक्त तुला एक पद 5 वर्ष थांबायला सांगितलं म्हणून तू वेगळा प्रपंच त्या ठिकाणी मांडला. अरे ज्यांनी तुम्हाला मोठं केलं, ज्यांनी तुम्हाला नाव दिलं, त्यांच्या बाबतीमध्ये थोडा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी त्याग करण्याची भूमिका तुम्ही घेतली नाही. बर तुम्ही सांगता लावा रे व्हिडिओ, लावा रे. तो लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. अरे आपण काय होतो, कुठे होतो, कुणी कुठे पोहोचवलं, कुणी आपल्याला न्याय दिला, हे विसरून त्या ठिकाणी चालणार नाही. साहेबांनी जे दिलं ते पुत्रवत प्रेम या तालुक्यातील कार्यकर्त्यांवर साहेबांनी त्या ठिकाणी केलं, परंतु त्याची जाण या माणसानं त्या ठिकाणी ठेवलेली नाही. मी या निमित्तानं त्यांना एकच सांगतो, ज्यांनी जिंकायला शिकवलं, ज्यांनी जिंकायला शिकवलं त्यांच्याशी तुम्ही लढू नका. नियती तुम्हाला त्या ठिकाणी कधीही माफ करणार नाही, हेच त्यांनी त्या ठिकाणी ध्यानामध्ये ठेवावं. अधिक काही न बोलता दादा, तुम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये आलात. आंबेगाव तालुक्याच्या जनतेच्या वतीनं मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो.